मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. हाय हाय कर. हाय निव्या, तुम्हाला खूप दिवसांनी भेटली. कुठे गेली होती तू? निव्या आता स्कूल जायला लागली हो ना? कोणत्या स्कूल मध्ये जाते सांग ना त्यांना. कोणत्या ना? कोणत्या? साखरीला. कोणत्या? ऑर्चर्ड. ऑर्चर्ड. वॉचित. आज आहे संडे. निवेला सुट्टी आहे. सुट्टी आहे का नाही? आणि आपल्या इथे कशाचा कार्यक्रम आहे? जय जय बाप्पा. तर आज आहे कानबाई बसले. आज कानबाईचा कार्यक्रम होता आणि थोडंसं ते जे व्हिडिओ असेल तिथं आरतीचा तो तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर आता स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे आमचा रेग्युलर जो स्वयंपाक झालेला आहे. पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो संध्याकाळी करायचा आहे, पण तरी पावसाच्या वातावरणामुळे म्हणजे खापरीच्या पुरणपोळ्या असतात ते पण चुलीवर कराव्या लागतात आणि वातावरण थोडंसं पावसासारखं आहे म्हणून पटकन आता पुरणपोळ्या करून घेऊ डाळ टाकली शिजण्यासाठी. आणि आता आहे तर आई ज्या जेवणे आलेली होती लाडू ते आता वाटण्यासाठी देत आहे गावात. ते ना काय छोटी पुणे येशूचं पण हे रॉश करून झालेलं आहे. काय झालं? आणि सुट्टी राहिली का दिवशी तिचा मूड ऑफ राहतो. तुझा पण मूड ऑफ राहतो का सुट्टीच्या दिवशी? तुला सुट्टी आवडते का? आवडते. हां आवडते. कोणत्या स्कूलमध्ये येतो? चला दिवसभर जे होईल तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. हा ब्लॉग शॉर्ट पहिला नक्की बघा. बाय का. बाय. निव्या तू काय करते? हां काय करते? हो भाऊ इकडे तू एक मिनिट. देश बघू दे. छान आहे ग ड्रेस. नायराला देशील ना? नायराचा आहे ना ड्रेस? मग कोणाचा आहे? निव्याताईचा आहे ना? इकडे येशूताई. इकडे ते जेवण लाडू आणले. लाडू आणि कुंकू बडीशोप हे देत आहे. इकडे बाकीचे आहे. हो खाय ना तू. बडीशोप खाते. लाडू खायचा नाही ना? तिला आणि इशूला तर अजिबात आवडत नाही गोड खायला. लाडू खाते नाही. बघ तू खाल्ला लाडू? हाय कर. सुट्टी मग आज कशाचा कार्यक्रम आहे आपल्या इथं? आज कृष्णाची आणि इशूची ड्युटी आहे नायराला झोका द्यायची आणि नायरा इकडं झोपलेली आहे. तुम्हाला तिथं फ्रेश आता दाखवणार नाही. हे उठून द्याल उठून द्याल उठून द्याल उठून द्याल उठून द्याल. कोणासारखी नायरा? तुझ्यासारखी? निव्यासारखी? कोणासारखी? हे उठून दे उठून दे. नायरा कोणासारखी? ती सांगते माझ्यासारखं तो. उठून जाईल उठून. हे उठून जाईल ना? नाही भाई असं नाही करायचं. उठून जाईल ना दीदी. अजून थोडा आहे झोपेल बहुती. मग नंतर आंघोळ होईल तिची. गुजी गुजी आंघोळ कशी करायचं आम्ही घरी? नायरा सांगते सॉरी निव्या सांगते नायरा माझ्यासारखी दिसते. तुझ्यासारखी दिसते? हां सिस्टर. इकडे इशू आणि कृष्णा दोघांची ड्युटी चालू आहे. निव्या बैल उठून देईल ना? केव्हा सांगितलं? तुला मेकअप करायला आवडतं? आणि माझी पण घे. चल पटकन पटकन चल माझी. निशू सर बाजूला. मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ मामा आहे. तू त्यांना भेटली का? काय म्हटलं?
नाही ग, एकनाथ मामा काय म्हटले मग? निव्या तू माझ्यासोबत चल असं म्हटले का नाही? नीट बोल ना. नाही ग. चालू आहे दोघं बहिणींचं जेवण. कशी आहे भाजी न्यू? आवडली भाजी? कशी आहे? मस्त आहे. तुला आवडली? दोघं जण जेवण करताय. हाताने खायचं भाऊ? नाही. तुला आवडली अशी भाजी? कृष्णाला सिद्धूला आणि कुंदना लाडू आवडता, पण निव्याला आणि ईश्वर अजिबात लाडू आवडत. दोघांनी लाडू टेस्ट सुद्धा केला नाही. आता ते जेवण करताय आणि आवडतोय. आणि डाळ शिजून झालेली. आता आई कणिक वगैरे मळत आहे. तुम्हाला आता नायराचा फेस दाखवते. 1 2. ही आहे आपली क्यूट नायरा. तिला तिच्या आंघोळ करायची. तुझ्याशी बोलायचं नाही बरं का? ईशू तिच्यासोबत गप्पा. तिला बरं का? ईशू सोबत गप्पा करते ती बघा. विसरशील ना रडायचं. तिच्या मांडीवरती गेल्या लग्गे रडायचं बरं का? ईशू सोबत बघा किती गप्पा करते ती. चालेल. आणि इकडे त्रिशा दीदी पण आलेली आहे नायराला भेटायला. कशी आहे ग नायरा? कोणावर आहे? कोणासारखी दिसते? ईशू सारखी. तिच्या आता आंघोळ करायची आहे. तर ईशू जवळ होती, थोडंसं रडू येत होतं मॅडमांना. आता आंघोळ केली, काली झोपेल ती थोडा वेळ आणि छान खेळली ती ईशू सोबत. निव्यासोबत. निव्या गेली आता घरी. नायरू कर गप्पा कर. कुठे आहे ग नायरू? कुठे आहे ग भाऊ? कुठे आहे ग नसुबाई? कुठे आहे ग मम्मी? ठेवलं. तर बहीणच्या आता आंघोळची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि बघू शकता तिची मान व्यवस्थित पकडते ती. आणि तिची पाठ दुखायला लागते ना असं झोपून नंतर असं झोपायला सजावून जास्त आवडतं. हो 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 हो. आणि इशू कालपासनं बाहेर म्हणजे काय गेलेलीच नाही. हो ना? आता पण जात नाही. आता तिला आंघोळ करून टाकायचे, तिला बाहेर पाठवायचे थोडा वेळ. मग आम्ही स्वयंपाक वगैरे करू. भाऊ कुठं आहे ग? नायरू कुठं आहे ग? नवरीबाई झाली वो. आंघोळ झाली गाईसीची आता. नायरू बस 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 बस. काय झालं? काय झालं? झाला पूर्ण स्वयंपाक. पुरणपोळ्या पण झाल्या आणि कटाची आमटी झाली, भात झाला. आता बनवते खीर आणि किचन वगैरे क्लीन करून झाला. घरात झाडू वगैरे म्हणजे सगळं आवरून झालं. आता 5 वाजलेत. आता करायची तयारी, कारण 5:30 पावणे 6 आपण पूजेसाठी जातो म्हणून. इशूची तयारी झाली, जैव करते. आता मी खीर करून घेते आधी. मग आईला पण सांगितलं तुम्ही पण तयारी करा असं. आणि पुरणपोळ्या छान आल्या. तेव्हा शूट करणार होती, पण पाऊस खूप चालू झाला म्हणून तेव्हा शूट केलंच नाही. आता खीर बनवते आणि इशूचा ड्रेस मला दाखवते. खूप छान दिसते इशू. आणि नायरा आहे तर आंघोळ करून उठली, थोडीशी खेळली वगैरे. तिला तिच्या तयारी बाकी, तयारी म्हणजे नॉर्मल तयारी केली रेग्युलर. आणि तिला झोपवलं, परत झोपली. आता उठेल का तेव्हा नवीन तयारी करायची. तिचा फ्रॉक वगैरे काढून ठेवलेला आहे इकडे. तर तिचा फ्रॉक आहे तर स्काय ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा फ्रॉक आहे. तर तिचा हा सामान काढून ठेवलेला आहे जयूने. म्हणजे काढून ठेवला सामान. जयू तयारी झाली का लगेच नायराची करून येईल. तर आता खीर करते आणि तुम्हाला इशू तयारी पण दाखवते. इकडे इशू एक क्यूट दिसते, छान दिसते. काय करते? इकडं फिर, दाखव इकडे. दाखव आता. हां, इशू रेडी झालेली आहे. काय झालं बाई ग? इशूचा पिंक बेल्ट, पिंक टॉप आणि ब्लॅक पॅन्ट.